याचबरोबर आता मराठवाड्याचं सांगायचं जर ठरलं तर मराठवाड्यातला प्रत्येक जिल्हा हा कुणबी आहे। हे गॅजेट सांगतंय, हैदराबादचं गॅजेट सांगतंय की प्रत्येक जिल्ह्यात मराठा शून्य आहे, पूर्ण कुणबी आहेत। तर मग मराठवाड्यातल्या जिल्ह्यात तर आज पूर्णचे पूर्ण मराठी आहेत, इथं एकही कुणबी नाही। मग कुणबी गेले नेमके कुठं? जर गॅजेट नुसार मराठवाड्याला सुद्धा तुम्ही न्याय द्या आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यासाठी तुमच्या सरकारच्या माहिती सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार जर 54 लाख नोंदी सापडल्या तर गिरीश महाजन साहेबांनी मला असं सांगितलं होतं, आम्ही त्यांना सांगितलं होतं की 4 दिवसाचा आम्ही तुम्हाला वेळ देतोय, तुम्ही मराठा समाजाला मराठा आणि कुणबी एकच आरक्षण द्या। गिरीश महाजन साहेबांचं ते इथं आले होते, त्यांनी सांगितलं पाटील हे 4 दिवसात होणार नाही, ही लहान विषय नाहीये, तुम्ही 1 महिन्याचा वेळ द्या। त्यानंतर शिंदे साहेब तुमचा पण फोन आला, तुम्ही म्हणले आता 1 महिन्याचा वेळ द्या, आम्ही 40 दिवसाचा दिला। 40 दिवसाचा देण्याचं कारण असं होतं की नोंदी शोधून त्याचा अहवाल घेऊन कायदा पारित करण्यासाठी आधार असल्याशिवाय तो कायदा पारित होणार नाही असं महाजन साहेबांनी सांगितलं होतं। आम्ही त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवला, कारण तुमचाही फोन आला, आम्ही तुमच्या शब्दाचा मान सन्मान त्यावेळेस केला। मग आता नोंदी मिळाल्यात, कायदा पारित केला नाही तरी आम्ही तो विषय सोडून दिला 40 दिवसाचा। पुन्हा तुम्ही म्हणले की आता 2 महिन्याचा वेळ द्या, 24 डिसेंबर पर्यंत। मराठ्यांनी तुमच्यासह फडणवीस साहेब असतील, अजितदादा यांच्या सगळ्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून तुम्हाला 24 डिसेंबर पर्यंत वेळ दिला। आता म्हणले 54 लाख नोंदी मिळाल्यात, त्याचा दुसरा अहवाल घेऊ आणि या अधिवेशनामध्ये कायदा पारित करू। साहेब तोही कायदा पारित झाला नाही। मराठा आणि कुणबी एक असल्या, नेमके मराठा आणि कुणबी एक असण्यासाठी पाहिजेत काय पुरावे आम्हाला हेच कळत नाहीये। आम्हाला का ढकललं जाते त्याच्यातून? आमच्या जर नोंदी सापडल्या, आम्ही समजा उदाहरणार्थ शिंदे साहेब आमचं रान आमच्या उदाहरणार्थ ठाण्यामध्ये सापडले, तुम्ही आम्हाला आमचं रान तिथं देण्याऐवजी तुम्ही आम्हाला सांगताय नागपूरला घ्या, इतक्या लांब कशामुळे द्यायला? आमचं रान जर आम्हाला अंतरवालीत सापडले तर तुम्ही आम्हाला आमचं रान धाराशिवकडे घ्या कशामुळे म्हणताय? आमचं इथं असताना आमच्या नोंदी जर आम्हाला कुणबीमध्ये इथं ओबीसी मध्ये सापडल्या, तुम्ही आम्हाला का देत नाहीये? हा एक मान्य, त्या बांधवांना धक्का नाकाना लागून देऊ तर नाही ना, पण आम्ही ओबीसी मध्ये येत ना, नाही। शासकीय नोंदी सांगतात। आम्ही जर आडमुठं बोलत असलो, आम्ही आडमुठी भूमिका कायद्याची चौकट सोडून बोलत असलो, तुम्ही आम्हाला देऊ नका। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।